भारतीय जनता पक्षही या सगळ्या प्रकरणात गप्प का आहे हे देखील कुठेतरी समजण्याच्या पलीकडे आहे. कारण भारतीय जनता पक्ष ही हिजड्यांची पार्टी आहे अशा स्वरूपाचं आव्हान हे गायकवाडांनी यापूर्वी दिलेलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या काही आमदारांना देखील अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या भाषेत त्यांनी उद्बोधन केलं होतं. ही देखील जी पार्श्वभूमी आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जर इतकं घाणेरडं आणि विकृत बोलल्यानंतर देखील भारतीय जनता पक्ष यावर काही करत नाही, याचा अर्थ त्यांचं वक्तव्य आणि त्यांचं संबोधन हे खरं आहे का, असा एक प्रतिप्रश्न मला भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतृत्वाला आणि सरकारला या निमित्ताने करायचा आहे. दस्तूरखुद देवेंद्र फडणवीस जे आहेत यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर बोलत असताना त्यांच्या तोंडात करोनाचे जंतू हे कोंबले पाहिजे इथपर्यंत बोलण्याचा विषय असो, किंवा सरकारी कर्मचारी जे आहेत हे सरकारी कर्मचारी हरामाचं खातात आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार बंद करा कारण हे हरामाच्या कमाईतून मोठे झालेले आहेत, असा कर्मचाऱ्यांच्या अधिकारांच्या संदर्भातला उल्लेख असेल. यासोबत एक फार मोठी शृंखला ही कुठेतरी आहे, स्वतः कायद्यात हातात घेण्याच्या अनुषंगानं आहे. पोलीस जे आहेत हे त्यांच्या गाड्या धुत असतानाचा पण कुठेतरी जो संदर्भ आहे, यातून एकंदरीत गृह विभाग हा कुठेतरी कार्यान्वित नाही. आणि या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा या विकृत सगळ्या प्रयत्नांमध्ये या प्रकारामध्ये कुठेतरी थेट स्वरूपामध्ये तेच जबाबदार आहे.